तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे. आणि सर्वप्रथम सांगू इच्छितो की चॅनलचं आलेलं आहे ई बुक. इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे, कारण या ई बुकमध्ये आपल्याला 15 ते 20,000 प्लस MPSC लेवलचे एवढे डिटेलमध्ये क्वेश्चन्स मिळतील, जीके क्वेश्चन्स मिळतील. येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे ते क्वेश्चन्स असतील. आणि प्लसमध्ये गॅरंटी देतो आपणा सर्वांना की आपण या ई बुकमध्ये एवढे डिटेलमध्ये जीके क्वेश्चन्स पाहणार आहात, जे की आतापर्यंत कुठेच आपण नाही पाहिले असतील. मी याची आपल्याला खात्री देतो, गॅरंटी देतो. त्यामुळे इच्छुक असाल तर ई बुकला नक्कीच घ्यायचं आहे. सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आपल्याला ई बुकचा प्रोव्हाइड केलेला आहे. आपल्या डिस्क्रिप्शन जर समजत नसेल तर जो तुम्ही सध्या सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, ई बुकचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, वीर हे प्रसिद्ध जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? वीर हे अतिशय प्रसिद्ध असलेले जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले वीर हे जलविद्युत केंद्र एकस्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होत असतात ते सांगायचं आहे. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे एकूण किती सभासद निवृत्त होत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1/3 एवढे जे सभासद आहेत, दर 2 वर्षांनी राज्यसभेचे एक निवृत्त होत असतात. पुढचा प्रश्न, इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. देहरादून या शहरामध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी एकस्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी औष्णिक विद्युत ऊर्जा उत्पन्नासाठी प्रामुख्याने कशाचा उपयोग केला जात असतो ते सांगायचं आहे. औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी खालीलपैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग केला जात असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी किंवा उत्पन्नासाठी जे आहे, दगडी कोळशाचा प्रामुख्याने हा एक उपयोग केला जात असतो. पुढचा प्रश्न, होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती? होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अड्यार या ठिकाणी जे आहे, होम रूल लीगची एक स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेचे खालीलपैकी कोणते बेट जिंकले होते ते सांगायचं आहे. आझाद हिंद सेनेने खालीलपैकी कोणते बेट जिंकले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अंदमान आणि निकोबार हे 2 बेटे जे आहेत, आझाद हिंद सेनेने हे एक जिंकलेले होते. पुढचा प्रश्न, राधानगरी हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? राधानगरी हे अतिशय प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भोगावती नदीवर जे आहे मित्रांनो, राधानगरी हे प्रसिद्ध धरण एक बांधण्यात आलेले आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर काय आहे, झाकीर हुसेन हे भारतातील कितव्या क्रमांकाचे मुस्लिम राष्ट्रपती बनले होते ते सांगायचं आहे. झाकीर हुसेन हे भारतातील कितव्या क्रमांकाचे मुस्लिम राष्ट्रपती बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. झाकीर हुसेन ही जी व्यक्ती आहे, पहिल्या क्रमांकाचे मुस्लिम राष्ट्रपती एक व्यक्ती बनलेले होते. तर पुढचा प्रश्न पहा आपल्यासमोर काय आहे, भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या महसूल विभागाअंतर्गत येत असतो ते सांगायचं आहे. भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या महसूल विभागाअंतर्गत येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नागपूर महसूल विभागाअंतर्गत भंडारा हा जिल्हा एक येत असतो. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेने खालीलपैकी कोणते एक प्रसिद्ध घोषणा दिलेली होती ते सांगायचं आहे. आझाद हिंद सेनेने खालीलपैकी कोणती एक प्रसिद्ध घोषणा दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. चलो दिल्ली ही जी प्रसिद्ध घोषणा आहे, आझाद हिंद सेनेने एक दिलेली होती. पुढचा प्रश्न आपल्यासमोर पाहूया काय आहे, आझाद हिंद सेनेने कोणाविरुद्ध चलो दिल्ली ही प्रसिद्ध घोषणा दिलेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. आझाद हिंद सेनेने खालीलपैकी कोणाविरुद्ध चलो दिल्ली ही प्रसिद्ध घोषणा दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ब्रिटिशांविरुद्ध जे आहे, आझाद हिंद सेनेने चलो दिल्ली ही एक प्रसिद्ध घोषणा दिलेली होती. पुढचा प्रश्न, शिवसमुद्र ही भारतातील कितव्या क्रमांकाची जलविद्युत योजना होती ते सांगायचं आहे मित्रांनो. शिवसमुद्र ही भारतातील कितव्या क्रमांकाची जलविद्युत योजना होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील पहिल्या क्रमांकाची शिवसमुद्र ही एक जलविद्युत योजना होती. पुढचा प्रश्न, राजकीय सत्ता ही सामाजिक विकासाची गुरुकिल्ली आहे असे वचन खालीलपैकी कोणाचे होते ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी राजकीय सत्ता ही सामाजिक विकासाची गुरुकिल्ली आहे असे वचन खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. राजकीय सत्ता ही सामाजिक विकासाची गुरुकिल्ली आहे असे जे वचन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक झालेले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 जो भाग आहे त्या भागामध्ये कोणती मृदा आढळत असते? महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये कोणती मृदा आढळत असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील रेगूर मृदा. ही जी मृदा आहे महाराष्ट्राच्या 3/4 भागामध्ये एक आढळत असते. पुढचा प्रश्न, जातीय भेदभाव तसेच स्त्री पुरुष भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता ते सांगायचं आहे. जातीय भेदभाव तसेच स्त्री पुरुष भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महात्मा फुले यांनी जे आहे जातीय भेदभाव तसेच स्त्री पुरुष भेदभाव दूर करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न, सातपाटी वाघोबा खिंड केवळे समुद्र हे सर्व पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे. सातपाटी वाघोबा खिंड तसेच केळवे समुद्र हे सर्व पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महाराष्ट्रातील पालघर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सातपाटी वाघोबा खिंड केळवे समुद्र हे सर्व पर्यटन ठिकाण एक स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली बागायती फळ खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली बागायती फळ खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील चिकू हे जे फळ आहे ठाणे जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असलेले बागायती एक फळ बनलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील टिटवाळा येथे खालीलपैकी कोणते मंदिर स्थित आहे? महाराष्ट्रातील टिटवाळा या ठिकाणी खालीलपैकी कोणते मंदिर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील सिद्धिविनायक हे जे मंदिर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील टिटवाळा या ठिकाणी एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आलेले होते? टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर हे कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील पोर्तुगीज यांच्यावर विजय मिळवल्यानंतर जे आहे टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर हे एक बांधण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम कशात असते ते सांगायचं आहे मित्रांनो. मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम हे कशात आढळत असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील मानवी शरीरातील सर्व कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम जे आहे ते हाडामध्ये एक आढळत असते. पुढचा प्रश्न, राज्याचे राज्यपाल हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जबाबदार असतात ते सांगायचं आहे. राज्याचे राज्यपाल हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना जबाबदार असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील राष्ट्रपती यांना जे आहे राज्याचे राज्यपाल ही एक व्यक्ती जबाबदार झालेली असते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सर्वप्रथम कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वप्रथम कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो सर्वप्रथम जो उल्लेख आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये एक करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी अलाहाबाद या ठिकाणी भरलेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कितवे होते ते सांगायचं आहे. अलाहाबाद या ठिकाणी भरलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कितवे अधिवेशन होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. अलाहाबाद या ठिकाणी भरलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन हे एक भरवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, जगाच्या एकूण लोहापैकी भारतामध्ये किती टक्के लोह आहे ते सांगायचं आहे. जगाच्या एकूण लोहापैकी भारतामध्ये एकूण किती टक्के लोह आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील जगाच्या एकूण लोहापैकी भारतामध्ये 20% लोह एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, इतिहास प्रसिद्ध असलेले सातवाहन साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणते ठिकाण होते? इतिहास प्रसिद्ध असलेले सातवाहन राज्याची राजधानी खालीलपैकी कोणते ठिकाण होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील प्रतिष्ठान हे जे ठिकाण आहे इतिहास प्रसिद्ध असलेले सातवाहन साम्राज्याची राजधानीचे एक ठिकाण बनलेले होते. पुढचा प्रश्न, सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले होते? सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य मित्रांनो गोदावरी नदीकाठी जे आहे प्रतिष्ठान हे प्रसिद्ध ठिकाण एक स्थित झालेले होते. पुढचा प्रश्न, परमवीर चक्र हा पुरस्कार स्वातंत्र्य प्राप्तीपासून एकूण किती व्यक्तींना देण्यात आलेला आहे? परमवीर चक्र हा पुरस्कार स्वातंत्र्य प्राप्तीपासून एकूण किती लोकांना देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील एकूण 21 लोकांना जे आहे स्वातंत्र्य प्राप्तीपासून परमवीर चक्र हा एक देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पोर्तुगीज युरोपियन सत्ता कोणाकडून पराभूत झाली होती ते सांगायचं आहे. पोर्तुगीज युरोपियन सत्ता ही खालीलपैकी कोणाकडून पराभूत झालेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील ब्रिटिशांकडून जे आहे मित्रांनो पोर्तुगीज युरोपियन सत्ता ही एक पराभूत करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकाऱ्याची नियुक्ती कोणाच्या काळात करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकाऱ्याची नियुक्ती ही खालीलपैकी कोणाच्या काळात करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील वॉरन
हेस्टिंग यांच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांची एक नियुक्ती करण्यास सुरुवात करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, वॉरेन हेस्टिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या शहरात केली होती ते सांगायचं आहे. वॉरेन हेस्टिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या शहरात केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, कोलकाता शहरामध्ये वॉरेन हेस्टिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाची एक स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, तानसेन पुरस्कार कोणत्या राज्यामार्फत देण्यात येत असतो? तानसेन हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या राज्यामार्फत देण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, मध्य प्रदेश या राज्यामार्फत जे आहे प्रसिद्ध असलेले तानसेन पुरस्कार 1 देण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, पंचायत समितीमध्ये कमाल सदस्य संख्या किती असते ते सांगायचं आहे. पंचायत समितीमध्ये कमाल सदस्य संख्या ही एकूण किती असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, 25 एवढी जे आहे मित्रांनो पंचायत समितीमध्ये कमाल सदस्य संख्या ही 1 झालेली असते. पुढचा प्रश्न, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, भीमा नदीच्या काठावर जे आहे प्रसिद्ध असलेले पंढरपूर हे ठिकाण एकस्थित झालेले आहे. कॅन्सरवर उपचारासाठी आधुनिक सेवा कोणत्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे? कॅन्सरवरील उपचारासाठी अत्याधुनिक सेवा ही कोणत्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतातील मुंबई या शहरामध्ये जे आहे कॅन्सरवर उपचारासाठी अत्याधुनिक सेवा ही एक उपलब्ध झालेली आहे. पुढचा प्रश्न, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीचे नाव हे खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, शिरा असे जे आहे मित्रांनो रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्याचे एक नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? ऊसाच्या रसामध्ये खालीलपैकी प्रामुख्याने कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन क्रमांक आपल्या समोर मित्रांनो 4 योग्य आहे, जीवनसत्व सी हे जे जीवनसत्व आहे ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने हे समाविष्ट झालेले असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतातील गुजरात हे जे राज्य आहे देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिले सेंद्रिय राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात पहिले सेंद्रिय राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतातील सिक्कीम हे जे राज्य आहे सर्वात पहिले सेंद्रिय राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? भारतातील सर्वात पहिले बाल न्यायालय हे कोणत्या ठिकाणी सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, दिल्ली या शहरामध्ये जे आहे सर्वात पहिले बाल न्यायालय हे एक सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस ही कशाद्वारे देण्यात येत असते? बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस ही खालीलपैकी कशाद्वारे देण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, तोंडाद्वारे जे आहे बालकाला पोलिओ प्रतिबंधक ही लस एक दिली जात असते. पुढचा प्रश्न, गहू संशोधन केंद्र भारतातील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? गहू संशोधन केंद्र भारतातील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील मित्रांनो, कर्नाल या ठिकाणी जे आहे भारतामध्ये गहू संशोधन केंद्राची ही एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, जय जगत ही प्रसिद्ध घोषणा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दिलेली आहे? जय जगत ही प्रसिद्ध घोषणा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, विनोबा भावे यांनी जे आहे जय जगत ही एक प्रसिद्ध घोषणा दिलेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पारसी भाषेतून खालीलपैकी कोणता शब्द मराठी भाषेत आलेला आहे? पारसी भाषेतून खालीलपैकी कोणता शब्द मराठी भाषेत आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, गुन्हेगार हा जो शब्द आहे मित्रांनो पारसी भाषेमधून मराठी भाषेमध्ये एक आलेला आहे. पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या अलाहाबाद अधिवेशनाला जागा मिळाव्या म्हणून खालीलपैकी कोणी प्रयत्न केलेले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. काँग्रेसच्या अलाहाबाद अधिवेशनाला जागा मिळाव्या म्हणून खालीलपैकी कोणी प्रयत्न केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, काँग्रेसच्या अलाहाबाद अधिवेशनाला जागा मिळाव्या म्हणून ब्रिटिशांनी हे एक खूप प्रयत्न केलेले होते. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात असते? प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य
राहील कुसुमाग्रजा टोपण नावाने जे आहे प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर यांना एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा करण्यात येत असतो? विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मराठी भाषा दिवस म्हणून या नावाने जे आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा एक साजरा केला जात असतो. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर आला असाल नवीन तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे आणि चॅनलचा आलेला आहे ईबुक लिंक सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो करा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.